करतोय की हा प्रकार खूप गंभीर आहे आणि याची दखल घेतली पाहिजे। कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। यांनी जे प्रकार उचलले तर तो गल्लीत नाही तर दिल्लीपर्यंत पोहोचतो आणि त्या कार्तिकला तुमच्या माध्यमातून न्याय 100% मिळेल। आम्ही आज आरण येथे राजगृहामध्ये सर्व संघटना एकत्रित जमलेलो आहोत। तर ह्या जमण्यामागचा एक उद्देश आहे की 25 तारखेला जो हा कार्तिक खंडागळे याचा जो काय मर्डर झालेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही रस्ता रोको करत आहोत। प्रामुख्याने या जो रस्ता रोको आहे याच्यामध्ये जे काही सर्व संघटना आहेत त्यांची प्रामुख्याने काय मागणी आहे? आता सर्व संघटनाची एकच मागणी आहे, माननीय SP साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये जे काय प्रामुख्याने टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे जे काय अधिकारी होते आणि यांनी तपास चुकीच्या दिशेने केलेला आहे आणि तो तपास योग्य न केल्यामुळे ह्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि हा जो तपास आहे हा तपास CID कडे वर्ग करावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। नमस्कार, मी राहुल चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष। 19 तारखेला आरण येथील कार्तिक खंडागळे या बालकाचा निर्घृण असा खून झालेला आहे आणि जो कार्तिक खंडागळे आहे हा 15 तारखेपासून मिसिंग होता। त्या दिवसापासून 19 तारखेपर्यंत त्याची हत्या होईपर्यंत जो तपासामध्ये हलगर्जीपणा तपास अधिकाऱ्यांनी केलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे। त्यांचा तपास व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे सदरची हत्या या ठिकाणी झालेली आहे। कार्तिक खंडागळे याच्या हत्येच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरून टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे PI पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जोत आणि या बीटचे अंमलदार सहदेव देवकर यांना निलंबित करून सदरचा तपास हा CID कडे वर्ग करण्यात यावा अशा पद्धतीची सोलापूर जिल्ह्यातील सर्व बहुजन संघटना पक्ष यांची या ठिकाणी मागणी आहे। त्याच अनुषंगाने दिनांक 25/7/2025 रोजी आरण येथे सोलापूर पुणे हायवेवरती रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा रास्ता रोको अनिश्चित काळासाठी आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत सदरचा रास्ता रोको या ठिकाणी होणार आहे। या कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी तडजोड केली जाणार नाही आणि जोपर्यंत कार्तिक खंडागळेच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व बहुजन संघटना पक्ष या ठिकाणी खंडागळे कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणानं राहतील आणि त्यांची न्यायालयीन लढाई देखील या ठिकाणी या सर्व पक्ष आणि संघटना लढतील याची मी या ठिकाणी ग्वाही देतो। आणि 25 तारखेच्या सर्व मोर्चाला माढा तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व संविधान मानणारे लोक आणि बहुजन संघटना पक्ष यांना मी आवाहन करतो या ठिकाणी आपण रस्ता रोकोसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं। या घटनेमध्ये किती आरोपी अटक झालेले आहेत? आणखीन या घटनेमध्ये कोण कोण लोक सामील आहेत? या ठिकाणी सध्या तरी एकच आरोपी हा अटक दाखवलेला आहे। संशयित म्हणून आणखी काही लोकांची नावं आहेत परंतु ती रेकॉर्डवर आलेली नसल्यामुळे या ठिकाणी सदरची घटना ही नरबळीचा प्रकार असावा अशा प्रकारची शंका स्थानिक नागरिक असतील किंवा पक्ष संघटना असतील या सर्वांना या ठिकाणी वाटते आहे। त्या दृष्टीनं तपास व्हावा अशी या सर्व संघटनांची मागणी आहे। पोलिसांनी कोणीतरी आरण भागातील एक आगोरी बोंधू आहे त्याला पण अटक केलेली आहे, काय सांगा? त्या संदर्भात आम्हाला कळालं जादूटोणा कायदा 2013-3-2 नुसार काही तो गुन्हा दाखल झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये काही पुरावे आहेत काय नाहीत कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय झाले याची काही पूर्ण माहिती नसल्यामुळे आपल्याला काही सांगता येणार नाही परंतु त्या ठिकाणी त्या आघोरी कोण बाबा आहे त्याला त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। सकाळी त्याला काही तर मेडिकलला वगैरे घेऊन गेलेली होती, आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यानंतर काय होतंय बघू। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आरण या ठिकाणी अल्पवयीन मुलाचा नरबळी देण्यात आला आणि या नरबळी प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून झालेला आहे। म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या विविध संस्था संघटना ज्यांना ह्या प्रकरणाच्या संवेदना जागृत झालेल्या आहेत असे सर्व लोक येणाऱ्या 25 तारखेला आरण या गावामध्ये रास्ता रोको करून या सरकारला चॅलेंज करणार आहेत की हा कायदा जो तुम्ही केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा हा कायदा सुद्धा बोचट झाला आहे। हा कायदा बोचट करण्याचं काम या महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक करायला लागलेलं आहे। म्हणून हा रास्ता रोको आम्ही 25 तारखेला करतोय हे ठणकावून सांगण्यासाठी आणि विशेष करून या महाराष्ट्रामध्ये केवळ
पूर्वीचे महार आणि आत्ताचे बौद्ध आणि मातंग समाजातील मुलांवर, मुलींवर, महिलांवर, पुरुषांवर अगोदर अन्याय होतातच, पण आता नरबळी देखील द्यायला इथली व्यवस्था घाबरत नाही आहे, धाडस करते. हे धाडस वाढवण्यासाठी आणि धाडस वाढवणाऱ्याच्या पाठीमागं पाठराखण करणारं जे पोलीस प्रशासन आहे, हे गांडू पोलीस प्रशासन अशा लोकांना भय देत आहे. म्हणून येणाऱ्या 25 तारखेला आम्ही हा रास्ता रोको करतोय. ज्यांच्या ज्यांच्या संवेदना जागृत आहेत त्या सर्वच बहुजन बांधवांनी या रास्ता रोकोमध्ये यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतोय.